हा चौकार आहे हाताचा. 2 धावा सेव्ह झालेल्या. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली डीप मध्ये. नेक्स्ट बॉल थांबले, बघितलं, बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बाटचा पाहतो आपण, संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. तसं पाहतो या दरम्यानचा डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर देवा. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट ना ऑन साइडला पूल केला. डीप मध्ये मोठा गॅप आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॉलिंग करणाऱ्या टीमला ड्रेस कोड त्यांचा अवेलेबल नाहीये. त्यांचा 12th मॅन देखील कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. या सगळ्या गोष्टींची जरूर आम्ही सातत्याने चर्चा करत असतो. डिसिप्लिन खूप महत्वाची. आपण ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस आपला ड्रेस कोड, आपलं 12th मॅन गरजेचे आहेत. नसल्या कारणानं 3 नव्यांची पेनल्टी लागलेली. रिव्हर्स खेळलेत, क्लासिकल फटका, सुपर शॉट, रन देखील चांगला मिळतील. रिव्हर्सचा स्विच हिट आला, सिक्सर. कम ऑन डीजे. आहे बघा ना त्या सरांकडे बॉल. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लावदेव स्वागत बिल्डर नेवलूची आपण पाहतोय. रन्स ज्या आहेत त्या आता वेगानं पुढे चाललेल्या आहेत. धावपलक 15 वरती. एसएसके बादवड थोडासा बाकफुटला असणार. त्याचं कारण सध्या पाहतोय धावांची गती. आदित्य नाईक सुपर बॅटिंग करतायत. देवा. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू पुन्हा आडव्या बॅटनं ऑन साइडला टर्न करायचं होतं. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये चालला. जरूर उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इथं मिळतील. बाकवडला जाऊन कट करत असताना अजून एक फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू वेगाने पोहोचलेला आहे. गली डिव्हिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 जाईल पुढे. सध्या तरी पाहतो आपण स्वागत बिल्डर्स ची धावसंख्या आहे ती आता मत गती घेत असताना या मॅच मध्ये रन्स एकूण झालेले आहेत 24. 24 धावा. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या होत्या. सहजरित्या सामना जिंकला होता. टीजीसी इंटरपायचे सरवली ना. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते स्वागत बिल्डर्स अगेन्स्ट एसएसके बादवड. थर्ड मॅच मध्ये आपल्याला एनके स्पोर्ट्स कादवनच्या अगेन्स्ट समीर स्पोर्ट्स इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि फोर्थ मॅच मध्ये रिग्लेश 11च्या अगेन्स्ट ओम सईद दाबा. अशी शेवटची मॅच फर्स्ट राऊंडची आपण जरूर एन्जॉय करू.
रोशन आलेत बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये. समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगला, चांगले फिल्डिंग, उचलून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल ची संधी होती, मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट झालेल्या. 3 धावेची पेनल्टी आपण ऍड केलेली आहे आणि एकूण धावा आपण बघितलं धावफलक एकूण पाहायला मिळेल 26 धावा आहेत. स्पर्धेचा पहिला दिवस, उपसरपंच चषक आपण पाहतोय. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट. जतीन पाटील साके गेंडला आपल्याला पाहायला मिळतील जरूर. हॅलो चेक. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 30 वरती वेगान धावपळ चाललेला पुढे. समोर फोर्स केलाय, डीप मधून फिल्डर सरकला, जरूर चूक होणार नाहीये. फायनली विकेट मिळते. पहिला मोठा धक्का लागत असताना मॅच मध्ये स्वागत बिल्डर्सच्या टीमला. रन्स 30 ला विकेट गेली 1. हॅलो चेक. पहिली विकेट. आवाज कमी झाला थोडासा वारवा. हॅलो चेक चेक. तेच मृणाल नाईक क्रमांक 3 वरती आला खेळण्याकरिता. धावांच्या आपण जर गती बघितली तर आपल्याला चांगल्या धावा पलकावरती पाहायला मिळतात. सुपर बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट करिता 30 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. चेक चेक. नाईक साकिंग एंडला. पुढचा बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. स्कोर ऑफ द विकेट.
डीप मधून पुन्हा एकदा फिल्डर सर्कल स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी करा फिल्डिंग त्याच्याकडनं झालेली आहे. रन्स इकडनं चांगला मिळतील. 1-2 का 4 करा फिल्डिंग. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील. धावा 4 नाईकला. असतो काय पैसे गेले आमच्या लोकांचे 15,000 तुम्हाला काय तुमच्याकडे आहेत तेवढे रन्स 34. बॉलर नेम नाव आहे राहुल. बॉलिंग मार्क वरती. अप्रतिम शॉट. दावीत नंबर 1 सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोर बोलू तिकून धावा आपण पाहतो झालेले आहेत. 35 धाव आहेत. तिसरा षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये हेल्दी रन रेट पाहायला मिळाला. स्वागत बिल्डर्स. नेक्स्ट बॉल पूल केलाय. दमदार शॉट्स मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत. एलिव्हेशन नव्हतं. स्क्वेअर लेगला बसलेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. सेकंड विकेट डाऊन नाईक बाद. NK स्पोर्ट्स कार्निवलचे कॅप्टन आहे समीर स्पोर्ट्सचे कॅप्टन. आपण आला असेल तर प्लीज रिपोर्ट करायचे. समीर स्पोर्ट्स टीम आली असेल तर आपण लगेचच मॅनेजमेंट टीमशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मध्ये मोठा गॅप आहे. चेंडू वेगाने चाललेला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. नवीन बॅटर आकाश आले. त्यांच्या बॅटमधून पहिलाच बॉल मध्ये चौकार पाहायला मिळाला. फुल टॉस होता. मोठी गॅप होती मिड विकेटला. त्याला भेदत असताना पहिला चौकार आला त्याच्या बॅटमधून. सेकंड बॉल बॅकफुटला जाऊन काय फटका खेळले होते आणि खरा फिल्डिंग. अशी फिल्डिंग केली तर कशा रन वाचतील हा मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 का 4 धावा 4. यस इज ए कम ऑन.
धावा आणि धावाच आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक फटका प्रतिम खेळलेत. हा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशनं आल्या आल्या ल बोल केलेला, आक्रमण केलेला, बॅक टू बॅक मोठे फटके. हा सिक्सर. क्लासिकल बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते आपल्याला. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 49. हेल्दी रन रेट सध्या तरी पाहायला मिळतो आपल्याला. स्वागत बिल्डर्स स्टिअर करत असताना बघितलं लेंथ आपण बघतो थोडीशी मागे होती जरूर. आणि समोर सॉफ्ट रन खेळले. चेंडू शॉर्ट पॉईंट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत मी एक सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस बरोबर 50 धावा, अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. धावांचा हाफ सेंचुरी झालेली. जबरदस्त क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून या मॅच मध्ये. नाईक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती की आपण या VIP डाईज वरती आपल्याही उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या नाईकजी स्वागत आहे आपलं. रोशनला कंटिन्यू केलेला बॅक टू द बॉर्डर खेळले. दाब इथनं आता मिळणार नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे 4th ओव्हरची. अच्छा, रुपेशजी पाटील खांडब्यांचं आगमन झालेलं आहे. या रुपेशजी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. चेंडू ऑन साईडला खेळ आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग उचलून फेकोपर्यंत धावेत एक सिंगल मेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. 51 धावा फलकावरती. पुन्हा टर्न केला ऑन साईडला फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग. दावीत मेल एक सिंगल. नेक्स्ट बॉल. फटका प्रतिम आहे. सांठण ढिलीवर रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
सिक्सरच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 6 फ्लाय. अजून एक फुल टॉस समोर स्क्रीनच्या दिशेनं. आता मात्र चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. आकाश होतो बाद. आकाशने मात्र सुंदर बॅटिंग केल्या मॅचमध्ये. 2 सिक्सर 2 बाउंड्रीज पाहायला मिळतील त्याच्या बॅटमधून. त्याचा डाव संपलाय. एकूण धावा बघता आपण धावा पाहायला मिळतील आपल्याला. स्कोर बोर्ड आम्हाला नाईक मध्ये येत आहेत. 58 वरती आहे धाव पलक. नवीन बॅटर नितेश कोळी. नेक्स्ट बॉल ऑन साईडला टर्न केला. जरूर मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर मध्ये चेंडू चालला. त्याला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. या उमेश आपला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणार. स्वागत आहे आपलं उमेशजी आणि त्यांचे सुपुत्र अथर्व पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम आहे आपला. एकूण 4 ओव्हरचा काही संपला आणि 4 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पाहतो आपण स्वागत बिल्डर धावसंख्या जे ती धाव पलक आपल्याला पाहायला मिळते 62. एस कमॉन डीजे. स्कोरबोर्ड 66 66 आहे. बदलापूरच्या ग्राउंडला खतरनाक लाईट आहे. 4 ते लावलेत ना
67 झालेले आहेत. फटका अप्रतिम खेळले, कव्हरला भीट कर, चेंडू चाललेला पॉइंटच्या दिशेने तिकडे फिल्डर पोहोचलाय. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. धावपल्लक आपल्याला एकूण पाहायला मिळतोय 69. 69. रन्स 69. हा चला 68 आहेत. 68 आहेत. राईट आहे. चांगला होता चेंडू. शालिकने आतापर्यंत इम्प्रेस केलेली त्याची आपल्याला सुंदर बॉलिंग पाहायला मिळते. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी देवाचा प्रयत्न, मात्र चेंडू उशिराने पोहोचला त्याच्यापर्यंत. तोपर्यंत अजून 2 धावा इथनं मिळतील नाईकला. 2 धावेच्या मदतीनं धावपालक 70 वरती जाऊन पोहोचलेला आहे आणि अजूनही फायनल आय थिंक टार्गेट सेट बॉल बाकी आहे. मात्र शालिकचं खरं कौतुक आहे, शालिकने एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. सिंगल डबल धावा काय घेतलेला आहेत आतापर्यंत बघतो आपण. 5 डबल इथं आलेले आहेत. 4 आलेले आहेत, माफ करा. 4 डबल धावून धावा घेतलेला आहेत नाईक समोर. राऊंड विकेट ना यावेळेचा फटका वेध खेळले, जरूर मोठी गॅप आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत कदाचित चेंडू पोहोचणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलेले बाउंड्री. एकूण रन्स आपण पाहतोय झालेला आहेत स्वागत बिल्डर्सच्या धावा बलकावरती 74 आणि 75 ची मोठी चेस असणार आहे या मॅच मध्ये. SSK बादवड समोर मोठं टार्गेट असणार आहे. पुढच्या मॅच आपण टॉस करतोय. फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल NK खाडवलच्या अगेन्स्ट संघ समीर स्पोर्ट्स. नेक्स्ट मॅच. चला प्लीज या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करू. विशाल पाटील चेक चेक. मंचावरनं सर्वांनी अंकितजी कोठारी साहेब आणि तसेच उमेशदादा पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना मी रिक्वेस्ट करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. टॉस आपण करीत आहोत. सर्वांनी अंकितजी कोठारी साहेब आणि त्याचप्रमाणे उमेशदादा पाटील साहेब आपल्या समोर जोडले गेले. फर्स्ट ऑफ ऑल कॉइन विषयी माहिती. कॉइनचा एका बाजूला स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि दुसऱ्या बाजूला उपसरपंच चषक 2026. आपण टॉस करूया. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. कॉल असेल समीर स्पोर्ट्स पिंपलगाव टीमचा. उपसरपंच चषक असा कॉल आहे आणि स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. काही चर्चा आपण दोन टीमच्या कॅप्टन सोबत नक्कीच करूया. फर्स्ट ऑफ ऑल प्रत्येकी कॅप्टनला आपण स्पेशली कोठारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण रफेलो चॉकलेट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला देत आहोत आणि मी उल्लेख या आधी केला. त्यानंतर साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. मित्र टॉस जिंकला सर्वप्रथम आणि निर्णय करणार.
हरकत नाहीये. काही कारणास्तव एन के स्पोर्ट्स खांडवळ टीमचा निर्णय पेंडिंग आहे आणि तो निर्णय आपल्यापर्यंत अगदी थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. तोपर्यंत आपण वळूया ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चला आपण टार्गेट या मॅच मध्ये जो आहे तो असणार आहे विजय करते कोण पाहतोय 75 जे करूया आपण कॉम्बॉक्स मध्ये बदल पण येत असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे समालोचक मित्र विशाल पाटील. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आज महत्वाची उपस्थिती आज आपल्याला उपसरपंच चषक 2026 मध्ये पाहायला मिळत आग्याचे सर्वांनी अंकितजी कोठारी सावंत आपण सन्मान करीत आहोत. शुभ सन्मान आपण करूया. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक युवा उद्योजक कुमार निमेशदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अंकितजी कोठारी सर्वांचा सन्मान आपण करायचा आहे. आज त्यांची देखील महत्वाची उपस्थिती आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक कुमार निमेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान निर्माण केला जातो. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणार उमेशदादा पाटील दादांचे आपण सन्मान करीत आहोत. मी निमेश दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य राहणार उमेशदादा पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा. आज त्यांची देखील महत्वाची उपस्थिती. त्याचप्रमाणे युवा उद्योजक कुमार अथर्व उमेश पाटील यांची आज महत्वाची उपस्थिती. त्यांचे आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया आणि मॅचच्या दिशेने आपण वळूया. त्यानंतर कुमार पियुष नाईक देखील उपस्थित आहे. त्यांचाही आपण सन्मान करूया. त्यांची आज उपस्थिती आहे आणि हा सन्मान करण्याकरिता मी निमेश दादांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कुमार पियुष नाईक यांचा सन्मान आपण करायचा. सामन्याला आपण सुरुवात करूया. रिक्वेस्ट असेल मॅच स्टार्ट करा. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पगलास बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह. वाह व्हॉट अ शॉट. बॉल थेट चाललाय डीप कव्हरला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. बॅटिंग टीम एक खेळाडू प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. रिक्वेस्ट असेल. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. अगदी पगलास बॉल. काय स्वागत केलंय बॉलर आकाश पाटीलचं. पगलास बॉल वरती पगला खणखणीत चौकार येतो. चौकार येतो. आता समोरच्या दिशेने फटका फ्लॅट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका. षटकार. नेक्स्ट बॉल. आता अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचे कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकार नाही. प्लस दिशा देखील खराब आहे.
अतिरिक्त रन निर्माण मिळेल. टार्गेटचा जर आपण विचार केला तर जो टार्गेट सेट करण्यात आला 75 चा चेस कंप्लीट करायचा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला सुजित पाहायला मिळतात, ज्यांचा बॅट मधनं आपण 2 जबरदस्त फटके या आधी पागले. वेदांत ठाकूर आणि सुजित ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता शफल होऊन खेळायचं होतं. बॉल आता मागे सरला, फाईन लेगला फिल्डर आहेत. बॉल स्टॉप केला जातो आणि आता माझी नजर गेली की शॉर्ट थर्डला कोण उभा आहे. शॉर्ट थर्डला वन ऑफ द फेमस पर्सनॅलिटी या विभागामधली मिहीर पाटील आपल्याला पाहायला मिळतात तिथे. आणि अखेर तर आता समजलं की मिहीर देखील प्लेइंग 11 मध्ये आहेत. अदरवाईज आम्ही शोधतच होतो की मिहीर कुठे. चिराग दादाने आता सांगितलं 2 कॅचेस जर पकडल्या तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक चिराग माळी यांच्या वतीनं देण्यात येईल. उडवला आणखीन एक आणि पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. 75 च्या चेस मध्ये जी सुरुवात करायची होती ते सुरुवात या पहिल्या षटकामध्ये केली आहे. बॅटर सुजितचा बॅट मधनं आणखीन एक कडक फटका. षटकार 6. ते फार दुःखी दिसतात ज्या प्रकारे या फर्स्ट ओव्हरमध्ये आक्रमण झालं आकाश पाटीलचं अगेन्स्ट. टीम टोटल आता 16 वरती 17 वरती माफी सुद्धा एक अतिरिक्त देखील या ओव्हरमध्ये आहे. 17 ऑन द बोर्ड. जबरदस्त सुरुवात केली आणि हीच तर सुरुवात हवी होती या चेजमध्ये. कारण जर तुम्हाला 15 रन पर ओव्हर करायचं तर त्यासाठी तुम्हाला पॉवर प्लेचा फायदा घेणं महत्वाचं आहे आणि ते केलं. पण आता बॉल हवेमध्ये आहे आणि हा की बॉल जाईल लॉंग ऑन समोर द बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. षटकार. देत असताना टीम SSK एंटरप्राइजेस बादवड टीम काय सुरुवात केली आहे. सुजित एकंदरीत कुठेतरी जेव्हा पहिलं सत्र समाप्त झालं असं वाटलं की रन्स फार जास्त, बट सुजितने सांगितलं जास्त असो अथवा कमी असो लढण्याची जर वृत्ती असेल ना तर किती टार्गेट असू द्या तेजस्वी चेज आपण करू शकतो. आणि या क्षणाला ही जी सुरुवात सुजितने मिळवून दिली आहे यात नंतर एक गोष्ट क्लिअर आहे की डेफिनेटली ही मॅच फार चांगली रंगेल. टीम टोटल आता 23 ऑन द बोर्ड. 23 धावा स्कोर कार्ड वरती. सध्या सगळीला टीम मेंटॉर स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे भावेश नाईक फार टेन्शन मध्ये आहेत कारण ज्या प्रकारे सुरुवात झाली या फर्स्ट ओव्हरमध्ये आता स्टेप आउट झालाय सुजित. बट आता एक फिल्डर आपल्याला लॉंगॉलला पाहायला मिळतोय. हलकीशी मिसफील्ड जरूर झाली. डबलला चान्स घेतला सुजितने. 2 धावा होतील कंप्लीट. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण पाहिलं तर पहिला षटकाचा खेळ देखील झालाय समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स 25. खेळ लागला त्या 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता आत्ता करायचा 50. आणि आता आपण म्हणूया की मॅच बॅलन्स. 4 ओव्हरला 50 करायचा आहे. पुढील सामन्यामध्ये NK स्पोर्ट्स खांडवळ टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. आणि फर्स्ट ओव्हरमध्ये काय एक्सप्लोसिव्ह स्टार्ट लागला. 3 षटकार 2 चौकार. 3 षटकार आणि 1 चौकार माफी सुद्धा फर्स्ट ओव्हरमध्ये 25 आला. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि येत्या 4 ओव्हरमध्ये 50 करायचे आहेत. तेजस भोईर देखील आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये आहेत. आणि जेव्हा एखादा बॉलर 20 ते 25 देतो त्यात नंतर तो काय फील करतो असा अनुभव तेजस भोईर यांना भरपूर चांगल्या पद्धतीने आहे. या सीझन मध्ये कमबॅक केलाय तेजस भोईर यांनी ग्रामीण टीम मध्ये. पण तो कमबॅक फारसा आतापर्यंत चांगला नाही आहे.
आता ठाकूरने देखील उडवला आणि पाठवला बॉल काउफेसला. एका टप्प्याने बाउंड्री लाईन साफलीकडे 4. या षडाला बॉल डिलिव्हर होत आहेत, बट त्यात नंतर डिलिव्हर झाल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनेच जात आहेत. आतापर्यंत ही गोष्ट घडलेली आहे या पहिल्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये. आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये पाहिलं तर 25 आणि आतापर्यंत टीम टोटल आहे या चौकारानंतर 29 ऑन द बोर्ड. बॅक ऑफ लेंथ फकटचा फटका खेळायचा होता. बॉल अबेमध्ये पॉइंटला फिल्डर कॅच पकडली जाईल. पकली सफलता. बॅटर बाद झाला वेदांत ठाकूर. क्रमांक 3 वरती आता बॅटर दाखल झाला सुमित पाटील. सुमित पाटीलला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. मंचावरती तुम्ही पाहू शकतात युवा उद्योजक, युवा दमदार नेतृत्व आणि ज्यांचा खरं तर कन्सेप्ट ही आपण जी पाहत आहात निमेश पाटील. आणि ठीक त्यांच्या बाजूला आज अंकितदादा कोठारी यांची देखील महत्त्वाची उपस्थिती आणि अगदी महत्त्वाची उपस्थिती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेशदादा पाटील, त्यांनाही तुम्ही मंचावरती पाहू शकतात. फुल टॉस होता, बॅटचा टोला लागला पण गॅप मध्ये जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. ऑन द बोर्ड. पहिल्या 12 चेंडूंवरती फिल्डिंग साईडचं 12 वाजले तशी परिस्थिती आहे, कारण बॅटिंग आतापर्यंत जबरदस्त. आता बॉडीवरती बॉल दिला, निर्धाव चेंडू नक्कीच येतो. बघा खरं तर एक गोष्ट नक्कीच मला सांगावीशी वाटते की या चेंडूला डिफेंड करण्याकरिता रन्स कुठेच कमी नाही आहेत, बट आणि स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोणताही बॉलर जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करतो तर टीम ओनर निमेशदादा पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक नक्कीच देण्यात येईल. आणि या क्षणाला ती गोष्ट हवी देखील आहे. बॅक ऑफ लेंथ होता, बॅटचा टोला लागला, काऊ फेसला फिल्डर मुनाले येतोय. बॉल फील्ड होईल तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि सिंगलचा साक्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 34 ऑन द बोर्ड. 34 धावा स्कोर कार्ड वरती जिंकण्याकरिता आणखीन हव्या आहेत. 41 धावांची आणखीन आवश्यकता आहे. पण खरं तर जर सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली, जोपर्यंत ग्राउंडमध्ये सुजित आहे तोपर्यंत मॅच आहे, कारण या बॅटरमध्ये ती अबिलिटी आहे की सिंगल हँडेडली देखील आपल्या टीमला तो विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि त्याचमुळे सुजितची विकेट फार महत्वाची आहे. बॉल हवेमध्ये महत्वाची विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. बॅटर सुजित भोईरला डगआउटची दिशा दाखवली आदित्य नाईकने. महत्वाची सफलता, फार मोठा झटका टीम SSK एंटरप्राइजेसला. चला फिल्डिंग सेट करा. टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स फिल्डिंग सेट करा. तसेच युवा उद्योजक मयुरेश शेठ नाईक आपल्यामधनं रजा घेतात. अगदी वेळात वेळ काढून आज त्यांनी महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेकरिता दिली. त्यांचा शेड्यूल देखील फार बिझी असतो, बट मी मयुरेश नाईक यांचं विशेषतः आभार व्यक्त करतो की आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ही महत्त्वाची उपस्थिती आज उपसरपंच चषक 2026 मध्ये दाखवली. चला फिल्डिंग सेट करा.
टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. बघा उष्णता जास्त आहे आणि त्याचमुळे मी ही विनंती करतो, जेव्हाही कोणत्या फिल्डर्सला बॅटर्सला पाणी लागलं बिंदास तुम्ही मागवा, प्रॉब्लेम नाही आहे. कारण उष्णता आता वाढलेली आहे आणि त्यामुळे काही प्रिकॉशन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हाही पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा नक्कीच तुम्ही पाणी मागून घ्या. फिल्डर्स बॅटर्स इवन अंपायर्स देखील. बॉलर तयार होता यश पाटील, मॅन फ्रॉम वडघर. बॅटर आता आला शालिक, आला बॅटिंग करण्याकरिता. यश पाटील तयार होतो या थर्ड ओव्हरमध्ये. फक्त 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर रन्स ठीकठाक आहेत, बट कुठेतरी विकेट. आतापर्यंत जे महत्त्वाचे 2 बॅटर होते वेदांत ठाकूर आणि सुजित भोईर बाद झालेत आणि त्यानंतर आता हा जो पुढचा प्रवास आहे तो इतका सोपा राहणार नाहीये. पहिलाच बॉल, पेस अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी जरूर पाहायला मिळाल्या, पण दिशा खराब. अतिरिक्त रन प्रमाण मिळेल. एक्स्ट्राने सुरुवात जरूर झाली, बट पहिला बॉल जो टाकलाय यश पाटीलने तो सरप्राईज करणारा होता, कारण जी गती त्यामागे होती. टीम टोटल आता 35. कॉम्बॉक्समध्ये आमच्या समवेत कूलमॅन ऑफ राहणार अक्षय चौधरी देखील आहेत. लॉंग ऑनला बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट होतील या 2 धावा. अक्षय चौधरी यांनी देखील आपल्या आयुष्यामधल्या सेकंड इनिंगला सुरुवात केलेली आहे. त्यांनाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच देऊया. नेक्स्ट बॉल, बॉल हवेमध्ये डीप स्क्वेअर लेग येत आहेत. कॅच पकडली जाईल. विकेट आणखीन एक. झटका आता लागला 3रा. झटका 3रा लागला आणि बॅटर आता दाखल झाला क्रमांक 5 वरती. बॅटर यतीन आता बॅटिंग करण्याकरिता येतो क्रमांक 5 वरती. आणि खरं तर आता सध्याची परिस्थिती पाहता तर आपण हेच म्हणूया की हा सामना झुकला स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमच्या बाजूने. कारण टॉप ऑर्डरवरती भरपूर काही निर्भर होतं. त्यामध्ये सुजितने स्टार्ट चांगला मिळवून दिला, बट त्याला तितकीशी चांगली साथ वेदांतची नाकी मिळाली, सुमितची नाकी मिळाली आणि त्याचमुळे कुठेतरी आता गाडी अडकली आहे. ग्राउंडमध्ये शालिक आहे आणि शालिकला साथ देण्याकरिता क्रमांक 5 वरती यतीन दाखल जरूर झाला, पण सध्याची परिस्थिती खडतर आहे. आणि या खडतर परिस्थितीमधनं पुढे जाणं या मॅचमध्ये इतकं सोपं राहणार नाहीये. आणि हे कार्य जरी ते साध्य करायचं आहे तर शालिक आणि यतीनला दटून खेळावं लागेल, कारण जिंकण्याकरिता अजूनही जर आपण पाहिलं तर आवश्यकता आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. लाईन चांगली आहे, येतो डॉट. 38 अडकिंग करायचं आहे, बट महत्वाची गोष्ट की रिक्वायर रेट आता झपाट्याने पुढे चालला. मोठे फटके हवेत, मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट करावाच लागेल. आता देखील बॅट चालवली आहे, फक्त बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट तिथे नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. दबाव पूर्णपणे आता टीम SSK एंटरप्राइजेस बाद टीमवरती, कारण मोठे फटके हवेत बट मोठे फटके येत नाही आहे. त्यामागे कारण हे लागले की या ओव्हरमध्ये आतापर्यंत यश पाटील यांची जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही काही चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. मोठे फटके आता सातत्याने हवेत. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची शक्यता होणार नाहीये. सिंगल तर होईल कंप्लीट. बॅटचा संपर्क आलाय, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साखळ्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 38 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता आणखीन 37 करायचे आणि चेंडू लागलेत. येते 13 मध्ये 37 करायचं आहे. रिक्वायर रेट आता ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर आता 17च्या आसपास.
उडवला ऑन साइडला, रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला डीप मिड विकेटचा वरनं. हाच फटका तर हवा होता, प्रेशर वाढत चालला होता आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका या क्षणाला हवा होता आणि तो मोठा फटका आला बॅटर शालिकचा बॅट मधनं आणि खेळही समाप्त झाला. 3 ओव्हर 3.5 ओव्हर्स अखेरता टीम टोटल 44 ऑन द बोर्ड. खेळ लागला 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये आता करायचा 31. 12 मध्ये 31 करायचा. आहे 1-2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. हर्ष हार्दिक स्वागत करतो. उपसरपंच चषक 2026 भव्य दिव्य पर्व भिवंडी इमर्जिंग क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहत आहात. राहणार गावचे विद्यमान उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष आणि तसेच नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांचा गौरवार्थ ही स्पर्धा आपण पाहत आहात. चला वेळ जास्त चालला. टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लीज फिल्डिंग सेट करा. अजूनही जर आपण पाहिलं 12 चेंडू लागलेत आणि 12 मध्ये 31 करायच्यात. पण ज्या प्रकारे शालिकचा बॅटमधून फटका आला असं वाटतं की ही जोडी जर खेळली तर मॅच फार इंटरेस्टिंग होऊ शकते. चला फिल्डिंग टीम, चला घाई करा. मीर पाटील थोडा आता पावलांचा वेग वाढवा. 12 मध्ये 31 करायच्यात. मीर पाटील यांनी जर कॅच पकडली तर त्यासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज. 2 कॅचेस जर पकडले, एक जरी पकडली तरी सुद्धा 1000 मिळतील. 2 पकडल्या तर 2000 मिळतील चिराग माळी यांच्या वतीनं. बॉल हवेमध्ये आहे. विकेट कीपर आलेत. आकाश कॅच पकडली जाईल. विकेट झटका आता लागला. हा 4था बॅटर बाद झाला. यतीन झालेला आहे. चला बॅटर लवकर पाठवा विनंती असेल. युवा उद्योजक अथर्व उमेश पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आपलं ही सहर्ष हार्दिक स्वागत. मुलुक मैदानी तोप आहे ती राहणार गावची आणि देवा ठाकूर आला बॅटिंग करण्याकरिता. चला वेळ जास्त झाला. बॅटर्स आता तुम्ही देखील लक्षात ठेवा की एखादी विकेट जर आता जाते तर प्लीज न्यू बॅटर इमिजिएटली ग्राउंड मध्ये पाठवा. देवा आला. पहिलाच बॉल फुलटॉस होता देवासाठी. ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफला फिल्डर येतात जतीन आणि बॉल फील्ड होते तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक आता असेल शालिककडे आणि इक्वेशन जे रागल्या चेंडू रागलेत येते 10 आणि 10 मध्ये जिंकण्याकरिता 30 धावांची आणखी आवश्यकता आहे. 10 मध्ये 30 धावा आणखी करायचं आहेत आणि महत्त्वाची ही गोष्ट राहिली की या क्षणाला स्टार्ट जबरदस्त होता. फर्स्ट ओव्हरमध्ये 25, त्यानंतर रिक्वायर रेट जो 15चा होता तो डायरेक्ट 12.5 वरती आला. पण त्यानंतर आता पुन्हा एकदा सेम परिस्थिती. पण आता उडवलाय बॉल. फिल्डर येतात आणि फक्त पाहतच राहतील. शालिक जोपर्यंत ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत मॅच आहे. जबरदस्त फटका त्याचा बॅट मधनं येतोय आणि आता समीकरण राखलं. चेंडू राखले तर येते 9 आणि 9 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 24. 24 धावांची आवश्यकता. जर येत्या 3 चेंडू मरते आणखीन एखादा मोठा फटका जर आला तर कदाचित ही मॅच आपल्याला अंतिम चरणापर्यंत देखील रंगताना दिसू शकते. पण आदित्यला ठाऊक की या क्षणाला येत्या 3 बॉलवरती जर आपण कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही दिली तर हा सामना आपल्या मुठ्ठीमध्ये येऊ शकतो. बट ज्या प्रकारे शालिक बॅटिंग करतो, मागील 2 चेंडू तो खेळला
खेळला आणि दोन्ही चेंडूवरती दोन्ही षटकार आले, ती महत्वाची गोष्ट. स्टार्ट सुजितने मिळवून दिला, बट फिनिशिंग टच इथे आपल्या टीमसाठी शालिक देऊ शकतोय का? 9 चेंडू लागलेत, 9 मध्ये 24 करायच्यात. नेक्स्ट बॉल आता अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक केलायचा होता, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टही नाही आहे. लाईनही करा बागे, एक्स्ट्रा रनही मिळेल, म्हणजे आता 9 मध्ये करायचं 23 धावा. अशा परिस्थितीमध्ये आपण खरं तर जर पाहिलं गेलं तर एक बॅटर म्हणून कधी तुम्ही फ्रीली माइंडसेटने खेळ करा, कारण ही परिस्थिती अशी आहे की 9 मध्ये 23 हव्या आहेत. मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट कराल, अगदी फ्रीली निडरपणे जर तुम्ही खेळाल तर मोस्ट ऑफ टाइम्स असे इक्वेशन चेंज होतात. आता देखील बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान नक्कीच येतोय. 2 चांगले फटके शालिकचा बॅटमधनं नक्कीच आले, बट समोर देखील आदित्य नाईक आहे. युवा जरी असला तरी सुद्धा त्याची बॉलिंग किती चांगली आपण मोस्ट ऑफ टाइम्स ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर कशा प्रकारे बॉलिंग करायला हवी, कोणत्या लाईन आणि लेंथवरती चेंडू टाकायला हवेत, याचा देखील भरपूर सारा ग्रामीण मॅचेसचा अनुभव आदित्य नाईककडे आहे. 8 मध्ये 23 पोलचा फटका आलाय आणि लाजवाब आलाय. पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर, गोल, षटकार. शालिक लाजवाब खेळला. 3 षटकार त्याचा बॅटमधनं आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती अजूनही या मॅचमध्ये फाईट सुरू आहे. टीम SSK एंटरप्राइजेस. चला वेळ जास्त झाला, चेंडू लागले आता 7 आणि 7 मध्ये करायचं 17. 7 मध्ये करायचं 17 धावा. आणि खरं तर जोपर्यंत सामना समाप्त होणार नाही तोपर्यंत निमेश दादा देखील उभेच राहणार आहेत, त्यांनी ठरवलं, कारण त्यांचीच टीम खेळत आहे. बघा खरं तर या स्पर्धेचे ते आयोजक आहेत, बट एक सॉफ्ट कॉर्नरमध्ये ही देखील गोष्ट असते ना की आपली टीम खेळते, आणि त्यामुळे जसा मॅचमध्ये चढ उतार सुरू आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती देखील चढ उतार. पायांवरती बॉल आउटशॉट, बट पंचांची सहमती नाही आहे. बट महत्वाची गोष्ट SSK एंटरप्राइजेससाठी ही लागली की स्ट्राईक झाली, रोटेट, खेळही समाप्त 4 ओव्हरचा, आणि 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 59 चेंडू लागले, ते येते 6 आणि 6 मध्ये करायचा 16. चला क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. चला प्लीज विनंती असेल, टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. आणि पुढील सामन्यामध्ये NK स्पोर्ट्स खांडोबाल टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. आपण देखील रेडी राहा. हा सामना जसा संपेल तसं क्विकली ग्राउंडमध्ये उतरा. टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, चला फिल्डिंग सेट करा, विनंती आहे. सहा मध्ये 16 करायचे आहेत. चला फिल्डिंग सेट करा. सर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर टोटल 22 मिनिट्स लागलेले आहेत आणि 1 ते 2 मिनिट आपण मॅनेज करतोच, सो हरकत नाही आहे. अंतिम ओव्हर आणि अंतिम ओव्हरमध्ये आता करायचा 16 धावा आणि लास्ट ओव्हरची जबाबदारी बॉलर तयार होतोय. बॉलर नितेश कोळी दरम्यान तयार होतो या अंतिम ओव्हरमध्ये, आणि स्ट्रायकिंग एंडवरती शालिक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 16 करायचा आहे. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले या अंतिम ओव्हर करिता जे सेट करण्यात आलं, ऑन साईडला आपल्याला सर्व फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला मुनाल आहे, काऊ फेसला देखील एक फिल्डर, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आहे, डीप कव्हरला देखील एक फिल्डर. चला वेळ जास्त झाला, फिल्डिंग टीम 6 मध्ये 16 पगले 3 चेंडू मॅटर करतील. पगलास बॉल दरम्यान शफल होऊन खेळायचं होतं शालिकला, अगदी स्टम्पचा वरनं बॉल गेला. डॉट बॉल नाही सुरुवात
आणि एम्पायर्स देखील तेच सांगतात की बॉल अगदी स्टम्पचा वरनं गेला. कारण एक बॅटर म्हणून जेव्हा तुम्ही शफल होता तेव्हा तुमचंही लक्ष असलं पाहिजे की एक्झॅक्टली मी उभा कुठं. डॉट बॉल नाही सुरुवात 5 मध्ये आता 16 लागलेले आहे. दबाव आता पूर्णपणे शालिक वरती. बट खरं तर या इनिंगमध्ये ज्या प्रकारे शालिक खेळला आतापर्यंत असं एका क्षणालाही नाही वाटलं की कोणत्या प्रकारे स्कोर कार्डचा दबाव त्याच्यावरती आहे की कोणत्या प्रकारे तो अंडर प्रेशर खेळतो. पूर्णपणे त्याचा आतापर्यंतचा खेळ हा निडरपणे राखला आणि त्याचमुळे या इनिंगमध्ये त्याची बॅटिंग देखील जबरदस्त राखली आहे. आता देखील पॅनवरती बॉल आणि आता दरम्यान जर आपण पाहिली तर लाईन चांगली. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. आणखीन एक येतोय. सर वाईट साठी कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू नाहीये बिकॉज आम्ही फर्स्ट मॅच पासून क्लिअर केलं. ओके सर, वेट करा. आय थिंक बॉल थाईजला ब्रश झालाय की नाही ते चेक करायचं. वेट करा फक्त 1 मिनिट, चेक केलं जाईल. आणि यस, ब्रश झाला. हा वाईट नाहीये, बघा शालिक, हा कन्फर्मेशन थर्ड अंपायरने दिला. येस, थाईजला हा बॉल लागलाय. 2 निर्धाव आलेत. आता फुल टॉस आणि बॉल फक्त उंच गेला. फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल, विकेट. आणि आता असं वाटतंय की या विकेट नंतर ज्या उरलेल्या अशा अपेक्षा या मॅच मध्ये होत्या त्याही शालिक सोबत आता डगआउटच्या दिशेने चाललेले आहेत. कारण चेंडू लागलेत आता 3 आणि 3 मध्ये करायचे आता 16 आणि झटका आता लागला. हा दरम्यान 5वा टीम SSK एंटरप्राइजेसला. सूरज बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चाललाय आणि या बॉलने आता हे ऑलमोस्ट सुनिश्चित केलं की डेफिनेटली जर येथे 2 चेंडू लिगल येतात तर नक्कीच या मॅच मध्ये बाजी मारताना आपल्याला स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम नक्कीच पाहायला मिळेल. कारण चेंडू लागलेत आता 2 आणि 2 मध्ये जिंकण्याकरिता करायचं आहेत 15. 2 मध्ये 15 करायचं आहेत. आणि या ओव्हरमध्ये हीच गोष्ट क्लिअर होती की पगले 3 चेंडू मॅटर करत होते आणि पगल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं की 2 निर्धाव आले, त्यानंतर विकेट आली आणि त्याच 3 चेंडूंनी हे सुनिश्चित केलं की नक्कीच या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम नक्कीच पाहायला मिळेल. आणि तेच घडलं. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्या मॅचमध्ये. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. त्यानंतर टीम NK स्पोर्ट्स खांडवल रेडी राहा आणि क्विकली ग्राउंड मध्ये उतरा. आणि अशा प्रकारे दरम्यान हा सामना समाप्त. बाजी मारली आहे अगदी सहजरित्या या सामन्यामध्ये टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अँड हार्ड लक टफ लक टीम SK एंटरप्राइजेस. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. चला, NK स्पोर्ट्स खांडवल टीम ग्राउंड मध्ये लवकरात लवकर उतरा.